जय शिवराय मंडळी, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी टुर्नामेंट खेळण्यासाठी नांदेडला आलेलो आहे. तर इथं पोरींची टुर्नामेंट वगैरे चालू आहे. आपली मॅच आज नाही, उद्या आपली मॅच. तर त्यासाठी फॉलो करून घ्या. आणि ज्यांना दिसत नाही ना त्यांच्यासाठी एलईडी वगैरे पण सुविधा केली गेलेली आहे. आता आपली कबड्डीची टीम कशी आहे पहा, मग कशी खेळते. रेडर आहे आपला. तसं आपल्या कॉलेजमधून ना सर्व प्रकारचे खेळांचे टीम आलेले आहे. जसं की फुटबॉल, व्हॉलीबॉल वगैरे सर्वचे, कबड्डी वगैरे सर्व झालेले आहे. त्याच्यासाठी चेअरिंग वगैरे एकदम खतरनाक चालू आहे बरं का. तिथे व्हॉलीबॉलची मॅच चालू आहे. आज हे पोरं खेळत आहे, उद्या आपण खेळणार आहे. तर त्याच्यासाठी फॉलो करून घ्या. थोडं नाचून घेऊ चला. कार्यक्रम पूर्ण 11 वाजेपर्यंत चालला भाऊ. मस्त खेळ वगैरे झाले होते. आता ज्या टीम फायनलपर्यंत गेल्या, आता उद्या आमची मॅच आहे. चला आम्ही गुरुद्वारासाठी निघालो होतो. आता गुरुद्वाराला आल्यावर ना भाऊ आता आम्हाला रूम पाहिजे होती. कालपासून माझी झोप पण नाही झाली. डायरेक्ट पुरे डोळे वगैरे सुजून गेले. आता मस्त रूम वगैरे पाहू, इथं रूम वगैरे भेटते का नाही. आता इथं मस्त आम्हाला रूम वगैरे भेटून गेले होते. निवांतपणे आम्ही कपडे वगैरे ठेवून दिले. चला म्हणता आता थोडं फ्रेश वगैरे होऊन, आता फ्रेश होण्यासाठी इथं रुमाल बांधून जावं लागतं गुरुद्वारमध्ये. याला सांगितलं रुमाल घेणे, टॉवेलच घेऊन घेतला. पाहणार काही बी करता आपले पोरं.